हात रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावून ठेवून. नमस्कार मित्रांनो, सध्या तुम्ही स्क्रीनवर जो खतरनाक आणि ट्रेंडिंग व्हिडिओ बघत असाल इंस्टावरती खूप व्हायरल झालेला आहे. आणि तो व्हिडिओ तुम्ही बनवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इमेज तयार करावं लागेल. इमेज तयार करण्यासाठी ChatGPT किंवा जेमिनी ॲप ओपन करायचे. जेमिनी ॲप ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला खाली प्लसचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. गॅलरीवरती क्लिक करायचे. गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फोटोचं सेक्शन येईल. त्यानंतर खाली जायचे. खाली गेल्यानंतर तुम्हाला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे कुठला बी, म्हणजे तुम्ही सिलेक्ट कराल तो सिलेक्ट करायचे. आणि ते हा सिक्रेट प्रॉम्प्ट तिथे पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता तर 1 ते 1.5 मिनिटात, लय उशीर लागला नाही, 1 ते 1.5 मिनिटात हा इमेज तयार होऊन जाईल. तुम्ही बघू शकता इथे हा इमेज इथे तयार झालेला आहे. आणि इमेज कसा झाला आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पण मित्रांनो, हा प्रॉम्प्ट तुम्हाला कुठेही आणि कसा मिळणार, मी हे व्हिडिओमध्येच कधीही सांगू शकतो. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला, आपल्या PS क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपल्या मेन पार्ट म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर आता आपण सिम्पली CapCut Pro ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवर आलो आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट प्रोजेक्टचा ऑप्शन दिसतो बघा, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोटोमध्ये जायचे. आपण मगाशी जो एडिट केलेला फोटो आहे तो तिथे डायरेक्ट मी सिलेक्ट करून घेतो. त्या ॲडवरती क्लिक केलं. ॲडवरती क्लिक केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचे. सिम्पली तुम्हाला इथे ॲड होऊन जाईल. ॲड झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचे. इमेजवरती क्लिक करायचे. इमेज बरोबर मापाचा आहे बघा, व्हर्टिकल रेशो 9.16च्या मापात नसेल तर क्रॉपच्या बटनावर जाऊन क्लिक करायचे. आणि ते एक्सपेक्ट रेशोचा 9.16चा इमेज मी करत नाही. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ते 25 सेकंदाचं टाईमलाईन घ्यायचे. टाईमलाईन घेतल्यानंतर होऊ शकता ते आपण ॲक्सेप्ट रेशोवरती क्लिक करूया. काय प्रॉब्लेम आला तर मध्ये, तर इथे जरासा इमेज जरासा वाढवायचे, म्हणजे काय होत नाही. इथे याचे पहिले बिट राहायचे आणि इथे तुम्हाला ओलवरती क्लिक करायचे. ॲड ओलवरती क्लिक करून घ्यायचे. इथे व्हिडिओमध्ये जायचे आणि आपण दिलेला बिटमार्क जो व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर ह्या बिटचा काहीच उपयोग नाही मेन म्हणजे, पण तरी पण ॲड करायचे. इथे 2-3 तुम्ही बिटमार्क ॲड करत जायचे, तो व्हिडिओ स्किप होईल. आता आपण बिटनुसार इथे स्पीड करून घेतला आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सट्रॅक्ट करायचे. एक्सट्रॅक्टच्या बटनावर क्लिक केलं आणि आपण हा व्हिडिओ एक्सट्रॅक्ट केला. नंतर इथे आपण ओलीवरती क्लिक केलं आणि हा व्हिडिओ इथे डिलीट केला. फक्त इथे जिथे आहे का नाही धाड, म्हणजे इथं जर मला बघू शकता प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघितलं असेल, म्हणजे इथे बघू शकता प्रिव्ह्यूमध्ये शेवटीला, म्हणजे व्हिडिओच्या शेवटला आधी तर धाड तिथं स्प्लिट मारायचे. म्हणजे कुठं म्हणजे काय होतो, धाड वाचताना तिथं करायचे. आणि आता एवढं झाल्यानंतर तर बीटवर यायच्या पहिल्या इथं या अजून एक बीट पाडायचे आपल्याला. इथं एक मध्ये स्प्लिट मारायचे. स्प्लिट मारल्यानंतर इथे याच्यावरती क्लिक करायचे, इमेजवरती. पहिल्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथे पहिल्यांदा की द्यायचे. की दिल्यानंतर शेवटला की द्यायचे. पहिली की झूम करून घ्यायचे. परत दुसरी की ते तसेच द्यायचे. त्याच्यावरती क्लिक करायचे, प्लसवरती क्लिक करायचे, ते बीट मार्क ॲड करायचे. पहिल्यावरती क्लिक करायचे आणि फुल करायचे आवाज. म्हणजे ते फक्त मध्ये एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचे, फ्लॅश नावाचा. इथे फ्लॅश नावाचा आपण इथं सर्च करायचे. फ्लॅश सर्च करून बघितलं तर फ्लॅश सर्च केल्यानंतर ते बघा मिळून जातो तुम्हाला 3 नंबरला फ्लॅश इफेक्ट. आणि ते डन करून टाकायचे. ते ह्याची इंटेन्सिटी, म्हणजे इंटेन्सिटी त्याची 1 सेकंद ठेवायची. 1 सेकंद ठेवायची. तर 4 सेकंद ठेवली आपण, 1 सेकंद ठेवायची. इथं बघू शकता मी इथले 2 सेकंद ठेवतो. ह्याला बॅड करायचे, ह्याला बॅड करायचे, इथे बॅड करायचे. एवढे 3 इमेजेसने ॲड करून घ्यायचे. आणि एवढं झाल्यानंतर आता पहिले ह्याच्या वेळेचे ॲड ओव्हरवरती क्लिक करून ॲड ओव्हरवरती क्लिक करायचे. ते जो आपण PNG दिला आहे, म्हणजे आज समजा PNG दिला आहे तो ॲड करायचे. ॲड केल्यानंतर इथे क्रॉपच्या बटनावर क्लिक करायचे. क्रॉपच्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे जरासा जो ती पांढरं घ्यायचं ना वरचं,
त्याच्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर प्रॉपर मध्ये ऍड करून टाकायचे ते इथपर्यंत करून टाकायचे. जिथं बारके बीट आहेत ना, म्हणजे बारका 2च बीट आहेत, परत इथनं चालू करायचं आपल्याला मेन विषय. आणि तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, शिकपिक द्यायचे. शिकपिक देण्यासाठी पहिल्या जो क्लिक करायचे ऍड वरती क्लिक करायचे व्हिडिओ वरती आणि ते शिकपिक दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आणि शिकपिक कुठपर्यंत घ्यायचे इथपर्यंत घ्यायचे. इथे इंटेन्सिटी त्याची इंटेन्सिटी 2 ठेवायची. इंटेन्सिटी 2 ठेवल्यानंतर तर जास्त शेकून द्यायचं नाही, कारण जरा विषय होतो इथं. त्यानंतर पुढे यायचे तर जशी तिथं हलते का नाही त्याप्रमाणे आपल्याला इफेक्ट द्यायचे, शेक इफेक्ट द्यायचे. त्याच्यावरती अजून एक इफेक्ट करणार आहे, त्याचा काही विषय नाही. ते जरा आपण माग घेऊया, इंटेन्सिटी फास्ट ठेवूया, कमीत कमी 10 म्हणजे 5-9 ठेवूया. पर्यंत क्लिक करायचे. तर इथनं पुढे शेक इफेक्ट दुसरा ऍड करायचे. तर शेक इफेक्ट वरती क्लिक करायचे. इकडं पहिल्या ह्याला केली तशी सेम इथं 4 ठेवायचे, फक्त 5 नाहीतर 4 ठेवायचे आणि बी 4 ठेवायचे वरचं. तर 0 झालं चुकून, पण तुम्ही बरोबर करून घ्यायचे. शेवटपर्यंत झालेला आहे, इथपर्यंत आपण ऍड केलं. आता तुम्हाला जो मेन इफेक्ट आहेत का ना ते ऍड करायचे. त्यासाठी आता व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्हाला अजून एक इफेक्ट द्यायचे. आता व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक केला आपण आणि ते ट्रेंडिंग मध्येच असेल, तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये नाही तर तुम्ही सर्च करायचे, तुम्हाला इथे मिळून जाईल. कुठला तो इफेक्ट आहे तो सांगतो, त्याचं नाव आहे गॉड रेज नावाचा जो इफेक्ट आहे इथं सर्च आलेला, तोच सर्च करायचे. इथे आता ट्रेंडिंगला खूप आहे, त्यासाठी इथं खालचा जो मागाशी विषय म्हणलं ना, इथं जेमिनीचा लोगो आला, तर तो शेवटपर्यंत घेऊन टाकायचे. शेवटपर्यंत घ्यायचे आणि असं म्हणजे बरोबर प्रॉपर लागून जातोय, त्याचा काही विषय येत नाही. म्हणजे पुढचा जो इफेक्ट आहे तो आहे व्हायब्रेशन फ्लॅश. इफेक्ट वरती क्लिक केला आपण, ते व्हायब्रेशन फ्लॅश ऍड करायचे. तर सर्च करायचे, तुम्ही इफेक्ट वरती सर्च करून टाकायचे. ते मी आता सध्या तुम्हाला दाखवतो. तर सर्च मारायचे व्हायब्रेशन फ्लॅश सर्च मारल्यानंतर जो इफेक्ट येईल तो इथे आला. ऍडजस्टमेंट बघा, त्याची स्पीड 20, इंटेन्सिटी 69, 65, ग्लो 50%, रेंज 70%, एवढी करून घ्यायची व्हायब्रेशन फ्लॅश. म्हणजे बीटनुसार व्हिडिओ होईल, म्हणजे कळलं. आता अजून एक जो इफेक्ट आहे तो द्यायचे तुम्हाला. कुठे जाऊन माहिती आहे का, बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन द्यायचे. बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन द्यायचे. ते डिवाइन नावाचा जो इफेक्ट आहे, डिवाइन काय ते म्हणते बघा, त्याला सर्च करायचे. ते डिवाइन सर्च केलं आपण. इथे डिवाइन सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे जो आपण सांगितलेला हे आहे तिथे मिळून जाईल. सॉफ्ट लाईट 12 नाही, सॉफ्ट लाईट 10, इंटेन्सिटी पण 10 अशी ठेवून घ्यायचे आणि हे शेवट पण घ्यायचे. बाकीचे इफेक्ट वरचा एक इफेक्ट शेवट पण घेतला, ते अजून एक इफेक्ट द्यायचे. त्याचं नाव आहे, तो लाईट सेक्शन मध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्ट मधल्या लाईट सेक्शन मध्ये गेल्यानंतर पिंक ब्लिंकर्स नावाचं ॲनिमेशन आहे, त्याची इंटेन्सिटी बघा. इंटेन्सिटी 28 ठेवायचे आणि इंटेन्सिटी ठेवल्यानंतर इथपर्यंतच ऍड करायचे. बारीक बीट आहे तिथपर्यंत. आता तुम्हाला काय करायचे बघा, आपण इथे इफेक्ट द्यायचेत आता, म्हणजे ॲनिमेशन द्यायचेत. आता जो पहिला ॲनिमेशन आहे तो आहे झूम वन तुम्हाला इनमध्ये ॲनिमेशन मिळेल. त्यानंतर दुसरा ॲनिमेशन आहे इथे रॉक वर्टिकल द्यायचा, इथे रॉक हॉरिझॉन्टल द्यायचा. ही 15ची बीट चालू होती का ना, 15 सेकंदाची बीट, तिथंच ॲनिमेशन द्यायचे. ते झूम वन, इथे रॉक वर्टिकली बारका फोटो आहे तिथे, आणि इथे रॉक हॉरिझॉन्टली एवढं दिल्यानंतर इथे आपण मागाचे ॲडजस्टमेंट सांगितले. इथे एक फ्लॅश नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो ॲड करायचा. इथे एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचा फ्लॅश नावाचा, त्यानंतर इथे एक ॲड करायचा. आता इथलं मागाशी आपण शेक इफेक्ट दिला, धाड करत होतो तिथं शेक इफेक्ट दिला आणि ते आपण एक इफेक्ट द्यायचे. आता बॉडी इफेक्टमध्ये जायचे
आपण इथे सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये गेलो आणि ते निंजा डबल्स नावाचा जो ॲनिमेशन आहे तो द्यायचे, सॉरी इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. त्यानंतर इथे बघू शकता लाईट इफेक्टमध्ये गेलो ट्रान्झॅक्शन द्यायला, इथे डायरेक्ट फ्लॅश इफेक्ट द्यायचे, ब्लान्स इफेक्ट द्यायचे, ब्लान्स दिल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे आहे, ते बॉडी इफेक्टमध्ये जायचे, फ्रेगमेंट सर्च करायचे, फ्रेगमेंट सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे फ्रेगमेंट इफेक्ट मिळून जाईल. फ्रेगमेंट इफेक्ट मिळून गेल्यानंतर फ्रेगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट आहे तो गेल्यानंतर ते द्यायचे आहे बरोबर पद्धतीनं. मला ॲड करायची जी इंटेन्सिटी बघा, ह्याची 32 रेंज आहे, इंटेन्सिटी फुल आहे आणि स्पीड 51-50 आहे. अशा प्रकारे ही जी इंटेन्सिटी आहे. आणि आता व्हिडिओ तुमचा इथे कम्प्लीट रेडी झाला आहे, फक्त एक पॉईंट राहिला आहे. इथे टेक्स्ट ॲड करायचे आहे, असे PNG ॲड करायचे आहे. तुम्ही इथे टेक्स्टमध्ये जायचे, त्या टेक्स्टवर क्लिक करायचे. या टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता इथं इंटरटेक्स्टमध्ये क्लिक करायचे. इंटरटेक्स्टमध्ये गेल्यानंतर असा जो तुम्हाला इमोजी आहेत हे बघू शकता, हे किंवा हे असं ॲड करून घ्यायचे, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, काय प्रॉब्लेम येणार नाही. तर आजचा व्हिडिओ इथे कम्प्लीट रेडी झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या PS क्रिएशन चॅनलला असाच सपोर्ट करत ठेवा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. आणि आपली खाली प्लेलिस्ट दिलेली आहे, त्यातून तुम्ही चेक करू शकता आपले कॅपकटचे ट्रेंडिंग असणारे व्हिडिओ 51, 54, 50च्या वर व्हिडिओ आहे, तर तुम्ही बघू शकता. धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल.